महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। अपात्र ठरलेल्यांमध्ये प्रामुख्याने ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांची संख्या 60 लाख असल्याचं समजतंय। तसंच निकष पूर्ण न करणाऱ्या 20 लाख महिलाही अपात्र ठरलेल्या आहेत। पाहूया। लाडक्या बहिणींना धक्का, 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र, बहीण अपात्र, विरोधकांचं टीकास्त्र। दोन 2024च्या विधानसभा निवडणुकाआधी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। त्यावेळी निवडणूक तोंडावर असल्यानं लाभार्थी महिलांची कुठलीही छाननी न करता सरसकट लाभ देण्यात आला। याच योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला। गेम चेंजर ठरलेल्या या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळालं। मात्र सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारनं लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू केली। त्यामुळे आतापर्यंत योजनेमधल्या तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या। लाडकी बहीण योजना पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली। याची मुदत 30 एप्रिलला संपली। यानंतर ई-केवायसीला मुदतवाढ देण्यास सरकारनं नकार दिला। पडताळणीच्या मोहिमेनंतर तब्बल 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली। यानंतर पात्र महिलांची संख्या 2,46 लाखांवरून 1,66 लाखांपर्यंत घटली। सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधलाय। 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला। निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या। आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे, भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतोय, दाबून मार खातोय, महाराष्ट्र लुटतोय, लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिलाय। जा तू मर का वाच। 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही सत्ताधारी महायुतीवर टीका केली आहे। लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला। आता याच लाडकी बहीण योजनेच्या तब्बल 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आलं। म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे। देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचं हे द्योतक आहे। आज 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवलं गेलं। उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केलं जाऊ शकतं आणि हळूहळू शासनानं ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही। शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केलं असतं तर ही वेळ आली नसती, अशी टीका जयंत पाटलांनी केली। तर अपात्र ठरलेल्या महिला पैसे कुठून आणणार असा सवाल शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी विचारला। कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरले आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत। ही नामुष्की आहे। आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले त्या अपात्र ठरल्या असतील। मला असं वाटतं की एकनाथ शिंदेचे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी। काँग्रेसनं ही योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली होती। संजय राऊत सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान करतायत की ते म्हणत होते की 1,500 रुपये घेऊन तुम्ही लाडक्या बहिणींना विकत घेतायत। अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीचा अपमान करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलंय। या लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही चुकीचं असेल, काही चुकीचे घुसखोर लाडक्या बहिणीचे पैसे घेत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। परंतु कुठेही लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही। आम्ही लाडक्या बहिणीच्या पाठीशी असलेले भाऊ आहोत। तर 80 लाखांचा आकडा हा ई-केवायसीचा नसल्याचा दावा महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केलाय। ही योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही।
हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. 11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचा निकष आहे. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. मात्र आता तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यानं लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलाय. फटका महायुती सरकारला बसेल असा दावा विरोधक करतायत. त्यामुळे आगामी काळात याचे काय परिणाम होतात हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई.